Krishna Hare Jai Jai Ram Krishna Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram। जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता। सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा। तेरी क्या ही बात है, भोले शंकरा तेरी क्या ही बात है। दूर होके भी तू साथ है, ओ दूर होके भी तू साथ है। खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण। तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी
लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। का उड़ गया है रे पंछी, सब तेरी बदौलत है आज रघुवंशी। तू सूक्ष्म है और तू ही विशाल है, तू उत्तर है और तू ही सवाल है, तू ही है सत्यावा की जिंदगी भी ना सकी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। दयावद उमानाथ पादारविन्दं भजन्ति विलोके परिवानराणां, न तावत् सुखं शान्ति संतापनाशं, प्रसीद प्रभो सर्वभूतादिवासम्। ध्यान में है मगन तन पे ओढ़ के रचोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली। आसन है नीचे ना है कोई खटोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली। जहाँ पवन बहे संकल्प लिए, जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं, जहाँ पवन बहे संकल्प लिए, जहाँ पर्वत गर्व सिखाते हैं, जहाँ ऊंचे नीचे सब रास्ते भक्ति के सुर में गाते हैं। उस देव भूमि के ध्यान से मैं धन्य धन्य हो जाता हूँ, उस देव भूमि के ध्यान से मैं धन्य धन्य हो जाता हूँ। है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, हो जाता हूँ, हो जाता हूँ। बस छूने से तर जाए सबसे पवित्र वो पाँव तुम, बस लिए समर्पण तन मन से मैं देव भूमि में आता हूँ। है भाग्य मेरा सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, हो जाता हूँ। शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। शिव समा
गुरार्चित लिंगम निर्मल पुसून घ्यायचा. इति हस्त प्रक्षालनम, डाव्या हातानं उजव्या हातावर पाणी टाकायचं, हात पुसून घ्यायचा. इति हस्त प्रक्षालनम. आता थोडीशा अक्षता घ्यायच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये. पुरुष आणि महिला मंडळ दोघांनी पण थोडुशा घ्यायच्या अक्षता घेतल्या का. हर हवं बोधिपदी वरूपस्थम देव, हर हवं बोधिपदी वरूपस्थम कर्म साक्ष्य यावत कर्म समाप्तावतम सुस्थिरो भव. जे तुम्ही दिवा किंवा वाती वगैरे आणल्यात ना, त्याच्यावर त्या अक्षता समर्पित करायच्या. तुपाच्या वाती वगैरे असतील किंवा दिवा दिलेला असेल त्या दिव्यावर समर्पित करायच्या. आता दिव्याची पूजा करायची. फुलानं पाणी शिंपायचं, असेल तर पंचामृत शिंपायचं, पुन्हा पाणी शिंपायचं. दीपदेवताभ्यन्वा शुद्धोदकेन स्नापयामि, दीपदेवताभ्यन्वा पंचामृतं स्नापयामि, दीपदेवताभ्यन्वा तदनंतर मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि. भस्म किंवा गोपी चंदन वगैरे जे असेल ते लावा दिव्याला. हळदी कुंकू लावा. दीपदेवताभ्यन्वा भस्म समर्पयामि, दीपदेवताभ्यन्वा हरिद्राचूर्णं समर्पयामि, दीपदेवताभ्यन्वा कुंकुमचूर्णं समर्पयामि, दीपदेवताभ्यन्वा दिव्याक्षदानि समर्पयामि. एक फूल ठेवा. दीपदेवताभ्यन्वा सर्वोपचारार्थ पुष्प समर्पयामि. साखर ठेवा दिव्यासमोर, पाणी फिरवा आणि नमस्कार करा. दीपदेवताभ्यन्वा नैवेद्यं निवेदयामि, नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि. नमस्कार करायचा दोन्ही हात जोडून. दीपो मंदिर जा रहा हूँ। मंदिर तो बंद है। मंदिर पूरे 1 साल बाद खुलेगा। अरे भाई नमः, पृथ्वी नमः. दोन्ही हात जोडून नमस्कार करा. दशदिक्पाल देवताभ्यन्वा प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि. आता हात जोडायचे. मी उदाहरण दिलं. 500च्या नोटा मोजते वेळेस एकाग्र मनाने मोजतो आपण. त्याच एकाग्रतेने तुमच्या कुलदैवतेचं किंवा आराध्य दैवतेचं स्मरण करायचं. आलं का लक्षात. जिथे भाव तिथे देव. आलं का लक्षात. नाही तर खूपच उशीर झाला, महाराज किती वेळ लावतात की मला दुसरंच काम आहे. हे जर मनामध्ये शंका कुशंका संकल्प विकल्प सगळं मनात तयार होत असते. मन एक असं इंद्रिय आहे. आलं का लक्षात. म्हणून सोमवार उपवास सांगितलाय का तर मनाचा आणि सोमवाराचा जवळचा संबंध आहे. सोमवाराचं दुसरं नाव चंद्र वासर आहे. आलं का लक्षात. वासर म्हणजे वार आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे नवग्रहापैकी. म्हणून चंद्रमा मनसो जायतः असं म्हणतो. मनावर कोणाचा ताबा आहे. चंद्राचा. आलं का लक्षात. चंद्र कसा आहे. चंचल आहे. का तर 2.25 दिवसाला एक राशी बदलतो चंद्र. बाकीचे ग्रह 1 महिना 1.5 महिना 30 महिने. आलं का लक्षात. याचं राशी भ्रमण. आणि चंद्र एवढा चंचल आहे. असो एकाग्र चित्ताने आपापल्या कुलदैवतेचं कुलदैवत माहित नसेल तर भगवान शंकराचं मनातल्या मनात जमलेल्या सगळ्याच मंडळींनी. असं नाही की यांनीच काय गुत्त घेतलं नाही. पूजेला बसलेले उपस्थित आहेत तेवढे सगळे अधिकारी आहेत पूजेचे. आलं का लक्षात. सर्वांनीच आपापल्या कुलदेवतेचं स्मरण करायचंय. जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. हर ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भोगहरं सर्वलोकैकनाथं.
देवा स्वस्ति प्रकृतो सगना सायुस्ततः किन्नरा देवगन्धर्वास अप्सरास विनायकः कल्याणं च प्रकृतो पादस्तथा शुराशुभः रसातलितो देवस्तातल निवासिनः ततस्तु कर्म आरम्भाशात निर्विघ्नेन समापेत ये वै नैव स्मरेणैतान् तेषां नैवं फलं भवेत् पार्वतीपते शिव हर हर महादेव। आता भगवान शंकराचं स्मरण करा आमचा मंत्र संपेपर्यंत शांतीपाठ संपेपर्यंत। हर ओम आनो भद्राः कृतौजन्दो विश्वधो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानां भद्रासु मर्तिरेरे जुजतां देवानां रातिरभिनो निवर्ततां देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवान् आयु प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमये वयं भगं मित्रमदितिं दक्षमस्त्रिधम् अर्यमनं वर्णं सोमस्मिना सरस्वती न शुभगामयस्कृत तन्नो वातु मयोभिवातु भेकजं तन्माता पृथिवी तत्पिता द्योः तमिशानं जगत्सुस्पतिं धियञ्जिनस्वेहुमये वयं पूखानो यथा वेदसाम सद्वृदे रक्षिता पायुरुद्धस्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृदश्रवाः स्वस्ति न पूघा विश्ववेदाः स्वस्ति न स्थारक्षो अरिष्टनेमे स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु प्रीखदश्वामरुतः वृष्णिमातरः शुभं जवानो विधदेखो जग्मयः अग्निजीवामनवा सूरचक्षुषो विश्वेनो देवा अवसागमन्निः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रं पश्यमाक्षिर्भिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाङ्गस्तनूभिः देवहितं जदायुः शतमिन्नो शरदो वन्दि देवा जत्रा न जग्राजरसं तन्नुनां पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिखतायुर्गन्ध्यो अदितिरद्यौरदितिरन्तरक्षमदि विश्वे देवादितिः पंचजना अदितिर्जातमदितिर्जिनद्विम्ह द्योः शान्तिरन्तारिक्षं शान्तिवृधवे शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिवनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधिः जतो जतः समिहसे ततो नो अभयं कुरु ॐ शान्तिः सुशान्तिः सर्वारिष्ट शान्तिर्भवतु पार्वतीपते शिव हर हर महादेव शंखनादं श्रावयामि। आता तुमच्या समोर सुपारी मांडलेली आहे ना, त्या सुपारीवर अक्षता व्हायच्या दोन दोन. कधी व्हायच्या? मी नमहा म्हणल्याशिवाय अक्षता व्हायच्या नाही. आलं का लक्षात? मंत्र काय अशा मोठा नाही, एकदम छोटा आहे. नमहा नमहा असं म्हणले की दोन 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 अक्षता व्हायच्या सुपारीवर समोर पाटावर मांडलेल्या. आलं का लक्षात? थोडस समोर घ्या, यजमानाला हात पोहोचला पाहिजे. पुण्यवाचनच्या सुपारीवर अक्षता व्हायला द्या. हर ओम श्री लक्ष्मीनारायणाभ्याम नमः, उमा महेश्वराभ्याम नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्याम नमः, शची पुरंदराभ्याम नमः, मातृपितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, यतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः, गुरुचरणकमलेभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो माहेश्वरेभ्यो नमः. हर ओम भृगुस्वः श्री सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता हात जोडून बसा. मनातल्या मनात गणपतीचं स्मरण करायचंय. कुठल्याही पूजेचा प्रधान देवता किंवा आद्य पूजन कशाचं करावं लागतं? सर्वांना श्रुत आहे गणपतीचं. आलं का लक्षात? म्हणून आपल्याला गणपतीचं आवाहन करण्यापूर्वी आराधना करायची, स्मरण करायचे. मनातल्या मनामध्ये ओम गणगणपतये नमः काय म्हणता? ओम गणगणपतये नमः या मंत्राचा मनातल्या मनामध्ये उच्चार करायचा, स्मरण करायचं. हर ओम
सुमुखरेकदंत च कपिलो गजकर्णकः लंबोदर विघ्नो विघ्ननाशो विनायकः धूम्रके दुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशी नामानि पठे शृणुयादिपे द्वादशीतानि नामानि पठित शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे च विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये अभिस्फीतार्थसिद्ध्यर्थं पूजते सुरासुरैः सर्वविघ्नस्तस्मै गणाधिपतये नमः वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कात्यायने नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशा मंगलम येषां हृदयस्थो भगवान् मंगलातनं शिवः तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपदे ते गृहयोगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां मिन्दिवर्षां हृदयस्थो महेश्वरः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणमादो सर्वकार्यार्थसिद्धये श्रीमन्महागणाधिपतये नमः। मामा केलं की स्मरण कशाचं? गणपतीचं. डोळ्याला पाणी लावा प्रत्येकाने चष्मा काढून. लावलो का? आता फक्त पुरुष मंडळीने सूचनेकडे लक्ष द्या. हे पहा, पूजेमध्ये संकल्प आणि समर्पण ह्या दोन क्रिया महत्वाच्या असतात. आलं का लक्षात? आतापर्यंत ज्या आपण क्रिया केल्या त्या संकल्पपूर्व क्रिया होत्या. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे? संकल्प. आपण काय करणार, कशासाठी करणार आणि त्याच्यातून आपल्याला काय पाहिजे. सकाम संकल्प आणि निष्काम संकल्प असे दोन संकल्प असतात. ज्याच्यामध्ये काहीच मागायचं नसते ते निष्काम. आपल्याला मागणी करायची ना, आहे का नाही? परमेश्वराला काहीतरी मागावं लागेल ना. एवढा खटाटोप करावं, काहीतरी पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय होईल? सकाम संकल्प होईल. कामेष्टी लिहिलं इथं. काम या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. काम या शब्दाचा अर्थ काय होतो? इच्छा, आहे का नाही? आणि शेवटी त्याला प्रत्यय काय लागला? इष्टी लागला. इष्ट, आहे का नाही? तुम्ही ठरवलेला असेल ना इष्ट. इष्ट इच्छा, ठरलेली इच्छा असेल ना तुमची, आहे का नाही? शिवकामेश, शिवाकडे इच्छा व्यक्त करायची. मग त्यासाठी आता संकल्प होईल. संकल्पामध्ये आम्ही जे काही वाग्दान म्हणू पुढे ते तुम्हाला म्हणायचं आहे. आलं का लक्षात? कॅमेरामॅन थोडस सहकार्य करा. संकल्प होईपर्यंत मध्ये डिस्टर्ब करू नका. मावशी, संकल्प झाल्याच्या नंतर फोटो काढा तुम्ही. उजव्या हातामध्ये अक्षदा, फूल, पैसा आणि पाणी पुरुष मंडळीनं. आलं का लक्षात? घ्यायचं आणि अशी मुद्रा, ध्यान मुद्रा धरायची. ही अशी, ही तर्जनी आहे ना, पहिलं बोट ते अंगठ्याच्या खाली दाबून धरायचं. असं लक्षात येते का? मी असा हात मुद्दाम करतोय, तुम्ही असा हात करायचा नाही. सगळ्यात पडल ना फुल पाणी, असा करायचा. हात कसा धरायचा आहे? असा. हे अशा पद्धतीनं असा हात करू नका, असा हात धरा पुरुष मंडळीने. लक्षात आलं का? असा हात धरल्याच्या नंतर हे पहिलं बोट अंगठ्याच्या खाली, त्या अंगठ्याच्या त्या बोटाच्या खाली पैसा दाबून धरू नका. आलं का लक्षात? या तळ हातावर पाणी ठेवायचं. आवाज येतो का? थोडस पाणी, एक पैसा, अक्षदा आणि फूल कोणी? पुरुष मंडळीनी. आणि महिला मंडळीनी उजवा हात त्या हाताच्या खालून लावायचा, असा आधार. आलं का लक्षात? मला मोबाईलचं काम आहे. हाताखाली हात लावा. लवकर आधी काम आहे. मदत जाऊन सांगा. मदत चक्कर मार. घेतलं का? हे पहा, उजव्या हातामध्ये पुरुषांनी फूल, पाणी, पैसा, अक्षदा घेतले का? हा मोबाईल
म्हणा सर्वांनी ओम. हात लावा हाताला मालकाच्या. हर ओम शंभोर शंभोर शंभू श्रीमद्भगवतो महापुरुषस्य शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मदिति परार्धे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वे दण्डकारणे आर्यावर्तक देशे वीरभद्रावतारे मेरु दक्षिण दिग्भागे कृष्णा गोदावरीमध्ये उमरा पुण्यक्षेत्रे शिवारामे शालिवान शके 1946 प्रवरादि 66 संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतु मासोत्तम मासे पौष मासे कृष्ण पक्षे अमोषां पुण्यतिथोयामुत्तराषाढा नक्षत्रे सिद्धियोगे नागकर्णयुक्तायां बुधवासरे मकर राशि स्थिते चंद्रो मकर राशि स्थिते रवो वृषभ राशि स्थिते देव गृहेषु गृहेषु यथा यथा राशिस्थानेषु सत्स्वागम शाखानाम. ज्यांना आपलं गोत्र माहित आहे त्या गोत्राचा उच्चार करा. आलं का लक्षात? ज्यांना गोत्र माहित नाही त्यांनी कश्यप म्हणा. आलं का लक्षात? काय म्हणता? कश्यप. आणि ज्यांना गोत्र या ठिकाणी कोणी लिंगायत वगैरे असतील पूजेला बसले त्यांच्या गोत्र माहित नसेल तर गुरुचं कुलगुरूचं नाव माहित असेल तर ते नावाचा उच्चार करा. गोत्राचा उच्चार करा सर्वांनी. असे यजमानस्य शुभगोत्र उत्पन्नस्य. आता पुरुषांनी आपलं पूर्ण नाव घ्यायचं मनातल्या मनात. असे यजमानस्य शुभनाम धारकस्य. आता महिला मंडळींनी पूर्ण नाव घ्यायचं आपलं मालकाचं आणि आडनाव. असे यजमान भार्या अखंड सौभाग्यवती शुभनाम धारकस्य. म्हणा सर्वांनी मम इह उपात्त दुरित क्षय द्वारा स्वात्म तथा माम ग्रामस्थ कल्याणार्थे तथा विश्व शांती प्रीत्यर्थे तथा मने इप्सित फल प्राप्त हेतु भगवान शंकर देवता पूजन तथा सर्व आवाहित देवतानां अग्निमुखेन नैवेद्य समर्पणार्थे होम हवन तथा स्वयंभू भगवान शंकर देवता माहेश्वर द्वारा रुद्राभिषेक अहम करिष्ये. खाली सोडून द्या. म्हणा तत्रादौ निर्विघ्नतः गणेश अंबिका तथा पुण्याह वाचन यतत कर्म प्रधान तथा आदित्यादि नवग्रह रेणुकादि पंचाचार्य गौर्यादि षोडश तथा वसुर्धारा देवता नांदी समाराधना कर्म तथा होम हवन कर्म अहम यथा भक्त्या यथाशक्त्या मिलित उपचारेहि द्रवेन सर्वांग सुंदर माहेश्वर द्वारा पूजन अहम करिष्ये. 3 वेळेस पाणी घ्यायचं हातावर आणि सोडायचं खाली. एकदा घ्यायचं सोडायचं, एकदा घ्यायचं सोडायचं. ओम आत्मतत्वं शोधयामि स्वाहा, विद्यातत्वं शोधयामि स्वाहा, सर्वतत्वं शोधयामि स्वाहा. हात पुसून घ्या. इति हस्त प्रक्षालनम. हात पुसून घ्यायचा. विटॅमिन बी च्या गोळ्या खात राहा, मुंग्या येत नाहीत पायात. B12 कमी आहे. बी कॉम्प्लेक्स रोजची असो. हा झाला संकल्प. आला का लक्षात? आपण काय काय केलं आतापर्यंत? थोडीशी पूजा सांगतो. म्हणजे आपण केलेलं कर्म कळालं पाहिजे ना. नाही तर उगं महाराजांना मंत्र म्हणायचे आणि आपण पाणी घालायचं आहे का नाही, याच्यात काय अर्थ उरत नाही. आपला अधिकार आहे ना बाबा महाराज तुम्ही एवढी बडबड करायली, नेमकं काय करून घेतलं आमच्याकडून आहे का नाही. सुरुवातीला काय केलं आपण? पृथ्वीची पूजा केली. पृथ्वीची पूजा कशासाठी केली? नियम काय सांगतो? आपण आसन न वापरता जर पूजा केली
आमचे गुरुजी सांगायचे नेहमी की उमराच्या झाडाखाली जात असताना उमराच्या झाडाला नमस्कार करूनच त्या सावलीमध्ये पाय ठेवायला पाहिजे. आणि ते खरं आहे. का ठेवायला पाहिजे याच्या पाठीमागचं आम्ही कारण विचारल्याच्या नंतर गुरुजी सांगायचे की आपण आतापर्यंत केलेलं सगळं पुण्य त्या झाडाला जाते, असा नियम आहे. आणि कधी लक्षात ठेवा, सहज मुखातून तो विषय बाहेर पडला. आम्ही शिबिरामध्ये शिकायला होतो त्यावेळी आम्हाला गुरुजी नेहमी म्हणायचे की मोहाच्या आणि उंबराच्या झाडाखाली चुकून जाऊ नका, गेले तरी नमस्कार करून जावा. असो, तो भाग वेगळा. तर पृथ्वीवर आपण आसन न वापरता जर पूजा केली तर आपण केलेल्या कर्मामध्ये जे काही पुण्य निर्माण झालेलं आहे, आलं का लक्षात, ते निर्माण झालेल्या पुण्याच्या खऱ्या अर्थानं अधिकारी कोण राहते, ती पृथ्वी राहते. म्हणजे आपल्या पदरामध्ये काही पडत नाही. समजा आपण सोयाबीन किंवा कापूस नेऊन विकला व्यापाऱ्याला, बरोबर आहे, आणि ते पैसे घेऊन घरी आलो. पूर्वीचा काळ होता घरीच मडक्यात गाडग्यात पैसे ठेवायचा. आजकालचा काळ कसा आहे, बँकेत ठेवावं लागतात पैसे, है का नाही. आपण बँकेत गेल्याच्या नंतर त्या कॅशियरकडे पैसे देतो, नुसते पैसे देतो घरी येतो का, त्या ठिकाणी आपला त्या स्लिपवर अकाउंट नंबर व्यवस्थितपणे लिहितो. अकाउंट नंबर कशासाठी लिहितो, की ही जी रक्कम आहे ती माझ्या अकाउंटला जमा झाली पाहिजे म्हणून आपण 2-3 वेळा चेक करतो, आहे का नाही, त्या स्लिपवर अकाउंट नंबर टाकून. आणि मग त्या अकाउंटला तो कॅशियर काय करतो, रक्कम जमवंतु ओमास्तु श्री ओमास्तु श्री ओमास्तु श्री ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न भूखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. सर्वांनी म्हणा आता, पार्वतीपते शिव हर हर महादेव. हे सूत्र द्या महाराज सगळ्याला. एक जण मंडल पूजा करून घ्या, या जोडीला तिथं बसवा अभिषेकासाठी. आता हा जो प्राथमिक स्वरूपाचा विधी असतो, संकल्प पुण्यावाचन वगैरे संपलेला आहे. आता जो मुख्य विधी आहे अभिषेकाचा, तो अभिषेकाला सुरुवात होईल. प्रत्येकाला पार्थिव शिवलिंग दिलेलं आहे, बरोबर आहे, आणि हे सूत्र सुद्धा दिल्या जाईल. म्हणजे त्या देवतेचा आणि या देवतेचा अभिषेक एकदाच होईल. फुलाने थोडं 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 पाणी घालायचं. आता पायात मुंग्या येऊ का कसं ऍडजस्ट करून थोडं थोडं बसा. आता एक जांभळी झाली, हे का नाही. आमच्या गावात एक माणूस होतं, 3ऱ्या जांभळीला ते आता 2 शिल्लक हे का नाही, तोपर्यंत 2च्या आधी होते समजा, हे का नाही. पहिली जांभळी झाली, आता 2री झाली की मग थोडस फास्ट घेऊ आम्ही. म्हणजे 3री येण्याच्या अगोदर, नाही तर 3रीला ते झोपी जात होत. द्या बरं सूत्र द्या महाराज. काय लांबण लावली महाराजांना म्हणते असते, आहे की नाही. काय नाही ना, तसं काय नाही आमच्याकडे. एकदम म्हणजे शाळा किती वाजता बरोबर सोडण्याचा टाइम ठरलेला असतोच, आहे का नाही. तसं जर तुम्ही म्हणले की बाबा आता जरा घ्या, तर मग शेवटी 8 तासच डायरेक्ट. मधली पेरणी तशीच. तसं असेल तर पहा, सगळ्या दोन्ही ट्रिकात शेवटी आम्ही महाराज बरोबर आहे काय. हा, तेच म्हणालो. नाही, तुमच्यावर डिपेंड आहे ते, आम्हाला काय नाही. व्यवस्थित व्हालंय ना, समजालंय ना सगळं. हा, निवांतच आहे आता, याच्यापेक्षा निवांत काय आता, पद्धतशीर आहे ना. एक जांभळी झाली, 2 शिल्लक खाता. दिलं का महाराज सूत्र, हे सूत्र घ्या.
उठो हंसराज, उठो उठो वत्स, उठो। वो सुबह की पहल किरण में, वो कस्तूरी बन के हिरन में, मेघों में घर से गूंजे गगन में, रमता जोगी रमता मगन में। वो ही वायु में, वो ही आयु में, वो ही जिस्म में, वो ही रूह में, वो ही छाया में, वो ही धूप में, वो ही हर एक रूप में। वो भोले परमानंद बोधाब्दो निमग्नम हर हर शंभु शंभु शिव महादेव शंभु शंभु शिव महादेव शंभु शंभु शिव महादेव शंभु शंभु शिव महादेव। करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। हर हर शंभु शंभु शिव महादेव शंभु शंभु शिव महादेव शंभु शंभु शिव महादेव शंभु शंभु शिव महादेव। सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दम्। सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दम्। वाराणसीनाथ वनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। कालाय कालनिद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। हर हर ओम नमो हिरण्यभावे सेनान्विष्णुपदे नमो वृक्षभ्यो केशभ्यो पशूनां पदे नमः। नमः सस्मिञ्जराय कृष्णमते प्रतिनां पदे नमः। नमः विशाय जगदानां पदे नमः। नमः हरिकेशाय दृष्टानां पदे नमः। नमः भवस्यन्ते जगदानां पदे नमः। नमो रुद्राय क्षेत्राणां पदे नमः। नमो हस्ताय हन्ताय बलानां पदे नमः। नमो रोहिताय वृक्षाणां पदे नमः। नमो मृत्युये
कृष्णानां पदे नमो भूते वैष्णव्यानां पदे नमो पुरुषाय कर्मजनानां पदे नमः कृष्णदावते सत्वानां पदे नमः हर हर ओम नमः सोमाय निव्याधिदेवाज्ञानां पदे नमो भुवाय शंगने स्त्रीणां पदे नमः श्रीने तस्कराणां पदे नमः वंचते परिवंचते सायुनां पदे नमः नमः सद्दोषद वेच्चो नमः शनो शनो वेच्चो नमः सौदस्त्र वेच्चो नमः सवावशोद वेच्चो नमः माशो वेच्चो नमः हर हर ओम नमो अव्याधि दिव्य विरुद्धो नमो नभ्यो दिवदेशो नमः नमः ग्रहदेभ्यो दिवदेशो नमः नमः अर्धभ्यो दिवदेशो नमः नमः गणेभ्यो दिवदेशो नमः नमः विश्वेभ्यो दिवदेशो नमः नमः विश्वेभ्यो दिवदेशो नमः नमः रतेभ्यो दिवदेशो नमः नमः रतेभ्यो दिवदेशो नमः नमः सेनाभ्यो सेनाभ्यो नमः हर हर ओम नमो भवाय रुद्राय च नमः शरवाय च पुष्पते च नमः नीलग्राय च खण्डाय च नमः कपकने केशाय च नमः सरक्षाय च जनय च नमः गिरिशाय च पृष्ठाय च नमः च सुमदे च नमः रस्वाय च भावनाय च नमः व्रते च वर्षाय च वर्धय च वर्विने च वर्धिने च विल्विने च कौतिने च श्रुताय च श्रुतसेनाय च हर हर ओम नमः धनुताय च अन्नय च कृष्णाय च भूषाय च दूताय च प्रीताय च निशंगे च सुमदे च ज्योतिचाचने च स्वादे स्वन्दने च शुद्धाय च प्रत्याय च काट्याय च नित्याय च शुद्धाय सरस्याय च नाट्याय च वृष्टाय च रूपाय च वृत्याय च वर्षाय च वर्षाय च मेघाय च वित्याय च वीर्याय च मुक्ताय च कात्याय च कृष्णाय च वास्तवाय च वास्तुपाय च हर हर मानाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये हर हर शम्भु 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 शिव महादेव शम्भु 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 शिव महादेव शम्भु 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 शिव महादेव शम्भु शम्भु शिव महादेव अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकालमृत्यो परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशम् अकालमृत्यो परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशम् हर हर शम्भु शम्भु शिव महादेव शम्भु शम्भु शिव महादेव शम्भु शम्भु शिव महादेव शम्भु शिव महादेव नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय हर हर शम्भु शम्भु शिव महादेव शम्भु शम्भु शिव महादेव शम्भु शम्भु शिव महादेव शम्भु शम्भु शिव महादेव
उसे तूने थामा है बाबा मेरा हाथ। दुनिया अब दिखती नहीं, सब दिखते भोलेनाथ। मुझको तुझ पे सबसे ज्यादा एतबार हो गया। भोलेनाथ पता नहीं तुझसे प्यार कब कब हो गया। भोलेनाथ पता नहीं तुझसे प्यार कब कब हो गया। स्थापयामि पूजयामि ओम अम्बिकं मलिके नमामि दिगते गंगोरे नमः नमः भयामि स्थापयामि पूजयामि। पुजारी सुपारी की पूजा सांगा महाराज एक महाराज करू द्या पूजा। बाकीच्या याची पूजा करा म्हणा। हर ओम ब्रह्मा विष्णु रुद्र तथा गौरी नमः। भस्म समर्पयामि ब्रह्मा विष्णु रुद्र गौरी नमः। हरिद्राग्रं समर्पयामि गंगं समर्पयामि दिव्याक्षराणि समर्पयामि। बेलफुलवा ब्रह्मा विष्णु रुद्र तथा गौरी नमः। बिल्वपत्राणि समर्पयामि। नानाविध परिमळ पुष्पाणि समर्पयामि। एक गौरी घ्या, गौरीवर हे घ्या वातीचा जुडका घ्या तुपात भिजवलेल्या। एका सुवासिनीच्या हाताने पूजा करा। भिजवलेला जुडका द्या तुपामध्ये भिजवलेल्या वाती। पूजा करा पूजा हळदी कुंकू एका सुवासिनीच्या हाताने पूजा करा। दोन डबी आहेत कपराची। प्रज्वलित करा विष्णू महाराज। बाईच्या हाताने ठेवा मध्ये हवन कुंडामध्ये। हर सर्वदेवानां हव्यभुजकभ्यभुज तथा पितॄणां च नमस्तस्मै अग्नये पावकात्मने। ठेवा मध्यभागी ठेवा कुंकू लावा त्या सुवासिनीला महाराज। अग्निदूतं गुरुदले हव्यमाहुदे देवम सद्यति अग्ने नमः। ओम गुरु स्वाहा स्वाहा सुतायं मृडग्ने विश्वनारायण नमः। अग्निमाभयामि स्थापयामि पूजयामि। अग्नीची पूजा करा। फक्त हळदी कुंकवाचा बाकी काही व्हायचं नाही। हर ओम अग्निर्मूर्ध्वादिगते हे प्रथमतंगेतंसिदिनं स्वाहा। हे काढा समिधा काढा पुढा। तुपाच्या भांड्याची पूजा करा आता यजमान मंडळी। फक्त हळदी कुंकवाचं तुपाच्या भांड्यावर आणि त्या समिधावर। तथा त्वमैत्ने सुनो ब्रह्मा भगवती दत्ताचार्य सुधा स्वर्गीय शुक्रादिनां बृहस्पति तथा त्वमैत्ने सुनो आचार्यो भव सूरत। महाराज लावा समिधा लावा। महाराज मध्ये जा तुम्ही समिधा लावा व्यवस्थित लावा। अग्निवर बारीक बारीक आहे त्याच्यात काय गुरुजी मोठी असेल तर पा कष्ट एखादं पा कापरात चूर्ण हा पूजा करा परत एकदा। महाराज प्रज्वलित आहे ना। हे पहा यजमान मांडी घालून बसा व्यवस्थित। हा काही मंत्र मोठे असतात। असं टाकायचं असं धरायचं असं टाकायचं स्वाहा टाकायचं।
असं धरायचं आणि असं टाकायचं टाकताना. हर हौम हात जोडून बसा. अग्नीला नमस्कार करायचा. नमः म्हणल्याच्या नंतर हर हौम प्रजापतये स्वाहा. प्रजापतये स्वाहा. महाराज एक माईक घ्या तुम्ही. अग्नी स्वाहा. ओम इंद्राय स्वाहा. ओम इंद्राय स्वाहा. ओमाय स्वाहा. ओमाय स्वाहा. ओम भू स्वाहा. ओम भू स्वाहा. ओम भू स्वाहा. ओम भू स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा. अग्नी स्वाहा. अग्नी तन्न मम. हाताला पाणी लावा पुरुषांनी. त्या एका मुठीत मला लावू दे महाराज. आत्रोदकेन काय नाही. जसं जेवण झाल्यानं भात कधी येते भात कधी येते भातावर लक्ष कधी नाही तसं स्वाहावर जीवन आटोक्यात येते त्यावेळी भाने गर्भधमाशी गर्भधम महागणपतये स्वाहा. ओम अंबे अंबिके अंबालिके नमः. निधिगतिं गौरी नमः स्वाहा. ओम अंबे अंबिके अंबालिके नमः. निधिगतिं गौरी नमः स्वाहा. अंबिकाभ्यां 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 नमः स्वाहा. स्वाहा. अग्निरन्न मात्रो लक्षात आलं का? आणि आपण हे जर वापरलं तर चांगलंच आहे. मुलाबाळांना बाबा सांगतो की. आणि ते ओटीचं जे सामान आहे ते महिला मंडळासाठी दिलेलं आहे ओटी म्हणून. सुवासिनीचं जे हे आहे सगळं बांगडी वगैरे ते सुवासिनीसाठी आहे. पूजेला बसणारी भरण्यासाठी देतात ना हिरवी पीस पुष्पदंताचं एक उदाहरण आहे. आता वेळ नाही आपल्याकडे. महिम्न स्तोत्र जे रचल्या गेलं पुष्पदंतानं ते या निर्माल्यावरच आधारित आहे. ते बघू आपण कधी जर. हर हौम सहस्राणि सहस्रशे रुद्रादिभिन्नान् ईशान सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि स्वाहा. अस्मिन्नन्तरिवन्तरिक्षे भवानि स्वाहा. श्रीनिवासिनिखण्डा सर्वादक्षमाजरा स्वाहा. श्रीनिवासिनिखण्डादिपं रुद्रावसदा स्वाहा. श्रीलक्ष्मीस्मिन्निराणि निवासिलोहिता स्वाहा. श्रीभूतानामधिपतयो विजिगासकपर्दे स्वाहा. श्री अन्येषु पात्रेषु विविधोजनान् स्वाहा. भक्तांबधिरक्षालिवृदायुविदः स्वाहा. तीर्थानि प्रचरन्ति स्फुलान्दो निषङ्गिनः स्वाहा. विद्रा विदस्त्रे स्वाहा. नमो प्रथमेशामन्नमिसुवसुदसुप्राचर्वसुदक्षिणार्धस स्वाहा. अग्नये स्वाहा. अग्नयेदन्नमो नमो रुद्रेभ्योऽन्तरिक्षेशां दक्षिणार्धस प्रतीर्तिर्वज्योर्धिज्योर्वज्योर् स्वाहा. नमो रुद्रेभ्ये दिग्देशां वर्षमिषुवस्तुदसुप्राचर्वसु दक्षिणार्धस स्वाहा. अग्नये स्वाहा. अग्नयेदन्नमः. ओम रुद्राय स्वाहा. 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 अग्नये स्वाहा. अग्नये स्वाहा. नारायण भगवान की जय. अग्नीची पूजा करा सर्वजण. या ठिकाणी हवन संपन्न झालेलं आहे. द्या महाराज. बाकीच्यांच्या उंजळीमध्ये शाकल्य द्या. दिले का? म्हणा सर्वांनी. आद्य दिने शिवपूजन तथा हवन सांगता सिद्ध्यर्थम पूर्ण आहुतिम होस्से. पाणी सोडा खाली जमिनीवर. अग्नीवर सोडू नका. पूर्णावतीचं द्या महाराज. शाकल्य आणि पूर्णावतीचं नारळ द्या. शुभम महाराज तुपामध्ये भिजवा दे. पूर्णावतीचं नारळ लाल पिसामध्ये गुंडाळलेलं. महिला मंडळींना शाकल्य द्या. शाकल्य. पुरुष मंडळी पूर्णावतीला हात लावा सर्वजण.
जेवढे पुरुष मंडळी उभे आहेत त्यांनी त्या पूर्णावतीच्या नारळाला हात लावायचा आहे. महिला मंडळींनी साकल्य घेतलं काय? हर हर मी स्वाहा म्हणले की सोडायचं अग्नीवर. हर हर पूर्णादरी परापद सुपूर्णा पुनरापद वष्णेश शतकृत स्वाहा अग्नय स्वाहा अग्नय दन्नम. पुन्हा उंजळीमध्ये पाणी द्या महाराज मुख्य यजमानाच्या. दिलं का? म्हणा आद्य दिने हवन सांगता सिद्ध्यर्थम वसूर्धाराम होश्यामी. सोडा खाली. उरलेलं तूप एका घृतपात्रामध्ये जमा करा महाराज. तूप सगळं एकत्र करा, मुख्य यजमानाजवळ द्या, तुपाची धार धरायला लावा. थांबतो हात लावा, तुपाच्या भांड्याला हात लावा महाराज. चमचा धरा आडवा. हर हर वसोः पवित्रमसि शतधारं वसोः पावत्रमसि सहस्रधारं देवस्त्वा सविता पुनातु वसु पवित्रेण शतधारण सुतो कामदोक्षः स्वाहा इदम् अग्नय्य स्वाहा अग्नयेदन्नमम. प्रदक्षिणा घाला हवनाभोवती. प्रकृष्टपापनाशाय प्रकटबल सिद्धे प्रदक्षिणं करोमि प्रसिद्ध परमेश्वर. स्वतः भोवती फिरा गोल हात जोडून. सगळ्यांना तिलक लावा. हे पहा, नंतर आल्याच्या नंतर त्या हवनामधला ते तिलक लावून घ्या सगळेजण. महिला मंडळींनी डाव्या हाताच्या बांगडीला लावायचा, कपाळाला लावायचा आणि मंगळसूत्राला लावायचा. आलं का लक्षात? पुरुषांनी फक्त आपल्या कपाळावर लावून घ्यायचा ते तिलक. हे सगळं झाल्याच्या नंतर तुमच्या वेळेनुसार. झालं का महाराज? आरती घ्या. सर्वांनी जाग्यावर उभं राहायचं आरतीचं ताट घेऊन. चला. तुपाच्या शिल्लक असलेल्या वाती लावा. सुरक्षित अंतर ठेवा. आरती वाळत असताना आपल्या समोर कोण आहे जी थोडीशी काळजी घ्या, जेणेकरून कोणाच्या वस्त्राला वगैरे लागू नये. सर्वांनी उभं राहायचे. सुंदर असं या ठिकाणी नियोजन आणि तेवढंच सुंदर सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. भरपूर वेळ झाला आपल्या पूजेला. जवळपास 3 तास लागले. 3 तासाचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. वक्रतुंड तवहार शोभती कंचन हरकंठी प्रभू श्री गणेश करीतो तुला आरती. गजानना करीतो तुम्हा आरती. नाना स्वरूप धारण करशी गजानना. गजानना तव छंद लागला जगी जना. जगी जनाला ठाऊक आहे अपार तव कीर्ती. जगी जनाला ठाऊक आहे अपार तव कीर्ती. प्रभू श्री गणेश करीतो तुम्हा आरती. गजानना करीतो तुम्हा आरती. कीर्ती तुझी रे जगी पसरली महान रे. महान रे तुला वरून कसा मी लहान रे. लहानपणी त्या मोहित झाल्या गौरी सुतावरती. लहानपणी त्या मोहित झाल्या गौरी सुतावरती. प्रभू श्री गणेश करीतो तुला आरती. आरती करीतो तुला आरती.
गाणे गाती कभंग गाती घरोघरी तव उत्सव करती खरोखरी तव मधुर सांगती जय मंगल मूर्ती खरोखरी तव मधुर सांगती जय मंगल मूर्ती प्रभो श्री गणेशा करीतो तुला आरती गजानना करीतो तुला आरती जय देवा शंभूर्ती महादेवा पशुपती नीलकंठ मृत्युंजय तू प्राणलिंग करू आरती जय देवा शंभूर्ती विश्वनाथा विश्वलिंगा संत मुनी अंतरंगा भस्म जटारुंडमाळा गज चर्मया त्रिशूळा जय देवा शंभूर्ती महादेवा पशुपती नीलकंठ मृत्युंजय तू प्राणलिंग करू आरती जय देवा शंभूर्ती व्याघ्रांबर फणिभूषण भाळे चंद्र त्रिनयन कक्ष कुबरी डमरुहस्तकी वामभागी अन्नपूर्णा जय देवा शंभूर्ती ब्रह्म विष्णु रुद्रदेव नारद किन्नर गंधर्व पंच प्राण वाळे ते गौरी शंकरे को भाव जय देवा शंभूर्ती अनंत वेशांत नाही तेथे वावे काय भक्ती भावे सोमनाथा अर्पिले बुद्धी पायी जय देवा शंभूर्ती महादेवा पशुपती नीलकंठा मृत्युंजय तो प्राणलिंगा करो आरती जय देवा शंभूर्ती कपूर लावा जय जय कर्पूर गौराधारी जय जय कर्पूर गौराहो भस्मय चरचित नीळगळारं जल्लाड तोरुंड माळा इंदुललाटी शेषसे कंठी गज चर्म व्याघ्रांबरा शंभो जय जय कर्पूर गौराधारी जय जय कर्पूर गौराहो ओ सिंहासनी महाराज विराजित अंकी वसे सुंदर भक्त दया कर वंदिती निरधर धन्य तुलीलावतारा शंभो जय कर्पूर गौराधारी जय जय कर्पूर गौराहो मती मंदाहीन झालो पदीन पार करी संसारा काशी सुधात्मज सांगत से गुज हे चरणी मज पारा शंभो जय जय कर्पूर गौराधारी जय जय कर्पूर गौराहो शंभो जय जय कर्पूर गौराधारी जय जय कर्पूर गौराहो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाम् उमानाथमीशं जराजन्मनाशं परम ज्योतिलिंगम नमामि सदाशिवम नैवेद्य दाखवा तुमच्याकडे ते लाडू आणि पुरी देरी की नाही ते त्याचा नैवेद्य दाखवा महादेवाला त्या पार्थिव शिवलिंगाला महिला मंडळी दाखवा पुरुष मंडळी आरती घेऊन उभे राहा नैवेद्यम षड्रसोपेदम नाना वक्ष समन्वितम दधिक्षीर घृतोपेदम सोम नैवेद्य दाखवी दधिक्षीर घृतोपेदम नैवेद्यम प्रतिगृह्यताम नैवेद्यम निवेदयामि नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि पाणी पुरवा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा पंचप्राणाय स्वाहा महानैवेद्यम समर्पयामि नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि सर्वांनी हातामध्ये अक्षदा फूल घ्यायची आणि पुष्पांजली झाल्याच्या नंतर ते पार्थिव शिवलिंग दिला ना त्याच्यावर समर्पित करायचे हर हर
यज्ञेन यज्ञमय जन्त देवासानि धर्माणि प्रभमन्यासन तेहनाकं महिमान सजन्ति यत्र पूर्वे साध्यः सन्ति देवः ॐ राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं वैष्णवाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवो ददातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् इति मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् इति मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि पार्वतीपतये शिव हर हर महादेव। आता या ठिकाणी समर्पित करा बेलफुलवा देवावर बसा सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसा हात जोडा बसा सर्वांनी खाली बसा हात जोडा मना हर शंभो महादेव विरूपाक्ष त्रिलोचना दया सिंधू दीनबंधू रक्ष रक्ष। दुसरी गोष्ट सर्व पूजेसाठी न बसलेल्या शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे हे पूजेचं जे साहित्य आस्थाव्यस्थ या ठिकाणी पडलेलं आहे होमाच्या आणि महादेवाच्या मंदिराच्या बाजूला हे पूजेचं साहित्य ओलांडून जाऊन जर तुम्ही दर्शन घेतलं तर पुण्य तर नाही पण महापातक लागेल म्हणून कृपया सर्वांनी जागेवरूनच हात जोडा कोणीही मंदिरात जाण्यासाठी किंवा त्या निर्माल्य होमकडे जाऊ नका जागेवरूनच हात जोडा। या ठिकाणी पूजा संपन्न झाली आहे मालकाच्या पाया पडल्या का तुम्ही महादेवाचं नंतर दर्शन घ्या ते निर्माल्य अगोदर एकत्र गोळा करा बसा खाली बसून घ्या बसा। हे सर्व पूजेचं साहित्य जमा केल्याच्या नंतरच जायचं आहे ना त्याला ओलांडून गेलं तर काही उपयोग नाही। या ठिकाणी आता आजचे मुख्य यजमान सुनीताताई वडजे उंबरेकर यांच्याकडून जंगमार्चना होईल। या ठिकाणी स्वामी मंडळी उपस्थित आहे स्टेजवर बसलेली आहे सपत्नीक यांचं पूजन होईल यथाशक्ती दान होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। तोपर्यंत आपण सगळं निर्माल्य एकत्र करा निर्माल्य का ओलांडू नये हे जंगमार्चना होईपर्यंत मी थोडक्यात तुम्हाला एक कथा सांगतो। इंद्राच्या सभेमध्ये ज्यावेळी त्या इंद्राच्या सभेमध्ये नृत्यांगना होत्या त्या नृत्य सादर करत असताना उपवासात्मक हा पुष्पदंत नावाचा जो गंधर्व आहे तो गंधर्व हसला हसल्याच्या नंतर सुनीताताईचे जे नवे आसन नेले त्याने पटकन आणून द्या जन्माला दान द्या त्याला शाप मिळाला की तू पृथ्वीवर जाशील मृत्यूलोकामध्ये। आता शाप मिळाल्याच्या नंतर तो पृथ्वीवर आला त्यानं परत शाप मागितला की बाबा मी या शापामधून कशा पद्धतीने मुक्त होईल तर त्याला सांगितलं की तू शिवभक्ती केल्याच्या नंतर तुझ्यामध्ये एवढं तेज येईल की तू कोणालाही दिसणार नाहीस। मग तो पृथ्वीवर आल्याच्या नंतर त्यानं शिवाची आराधना सुरू केली। हे संपायच्या अगोदर अर्चना झाली पाहिजे बरोबर मग आमचं भांडवल संपलं पब्लिक उठते आलं का लक्षात। शाप मिळाल्याच्या नंतर तो पृथ्वीवर आला आणि पृथ्वीवर आता त्याला त्या शापातून मुक्त व्हायचं ना त्यासाठी तो शिवाची आराधना करू लागला जप तप ध्यान धारणा। मग त्याच्याकडे एवढं तेज निर्माण झालं त्या शिवभक्तीच्या बळावर माऊली आणि मग त्या तेजाच्या बळावर तो अदृश्य कुणालाही दिसायचा नाही आणि तो ज्या ठिकाणी ज्या परिसरात राहत होता तिथे एक फार मोठा राजा होता शिवभक्त। तवच महिमा वाङ्मनसयो प्रतज्ञावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि असे 42 श्लोक आहेत 14-14चे 3 छंद आहेत 14-14 श्लोकांचे असे 42 श्लोक त्या पुष्पदंतानं रचले। ज्यावेळी हे पूर्ण झालं त्यावेळी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तो जो काटा येऊन पडणार होता
त्याचा फुलाचा हार येऊन पडला, आला का लक्षात? आणि तो सदेह स्वर्गाला गेला. सांगायचं तात्पर्य एवढंच, निर्माल्याहून विषय निघाला की हे अर्पण केलेलं कुठल्याही देवतेला असो, बेल फूल पाणी वगैरे म्हणून शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालत नसतात. असं घर फिरत नाही. ते जे जलहारी असते ते ओलांडलं म्हणजे सगळं गेलं. चोर कसा घर धुवून दिल्याच्या नंतर सगळं काय नाही. दर्शन म्हणजे पुण्याची प्राप्ती होती, आला का लक्षात? आणि त्या पिंडीला जर डोकं लावलं तर पुण्य मिळत नाही. त्या पिंडीला जर घातल्या आपण इथून तरी लक्षात असावं. सहज विषय निघाला म्हणून सांगतो. आता त्या जलारीमधून पंचतत्वाची पिंड असते, 5 तत्व असतात त्याच्यामध्ये, आलं का लक्षात? बाण, आधार, जलारी, नाल आणि पीठ, आलं का लक्षात? हे सूत्र आहेत. या 5 सूत्रापासून शिवलिंगाची पिंड तयार होत असते. सूत्रापासून. सूत्र म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याचा अर्थ विणणे. कपडा कसा आहे? सूत्रात आहे ना, विणलेला आहे ना. म्हणजे त्याचंही प्रमाण असते. बाण किती उंच असावा, आधार किती असावा, नाल किती असावा, जिलारी किती असावी, पीठ किती असावं, आलं का लक्षात? हे 5 सूत्र असतात. त्या 5 सूत्राची ती पिंड तयार होत असते. आणि त्याच्यावर घातलेलं पाणी जर ओलांडलं, लक्षात असू द्या, काही नियम असतात. त्या नियमाच्या चौकटीत राहून जर भक्ती केली, है का नाही, काहीच होत नसेल तर घरी बसून नामस्मरण करायचं. काहीच काय नाही तर बसलो होतो आम्ही, होमालन झाली की काय झालं, आपल्या गप्पा आपल्या बोलीत, असं नाही. जन्म बारदा येत नाही, आलं का लक्षात? व्यवहार प्रत्येकालाच आहे, तुम्हाला आम्हाला आहे. मी एवढं 2 आपकी तारीफ में कोई शब्द मेरे पास नहीं, आपके सिवा दुनिया में अब कोई मेरा खास नहीं. तेरे चरणों मेरे बाबा सवेरे से दिन ढल गया, तेरी भक्ति में सारा मोह मेरा सो गया. भोलेनाथ पता नहीं तुझसे प्यार कब कब हो गया. रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी, रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी. हिची चंद्रमोळी देई, रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी. तीर्थ आणि प्रसाद मंत्र क्षणाक्षर, तीर्थ आणि प्रसाद मंत्र क्षणाक्षर. घ्यावे बुमा रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी. मन्मथ शिवलिंग बनी आचरण, मन्मथ शिवलिंग मनी आचरण. हिची अष्टवरण वीरशैव, हिची अष्टवरण वीरशैव. रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी, रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी. हिची चंद्रमोळी देई मद, हिची चंद्रमोळी देई मद. रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी. ध्यानमौरो गुरुडमूर्ते पूजा मौरो गुरुपादां, मंत्रमौरो गुरुडवाक्या मुक्तिमौरो गुरुकृपाम्. अवाचात्मा स्वरूपाये शिवद्भावो प्रदायने. नमो सद्गुरुनाथाय षडस्थल परब्रह्ममूर्ते नमः. श्री गुरुदेवताभ्यो नमः. पाद्यं समर्पयामि. अनादि शाश्वतं शान्तं चैतन्यं चित्स्वरूपकं, चिदङ्गं दशवाकारं चिद्वस्वलिङ्गधारणं, परमानंद सौरभ्यं परिपूर्णयन्त्रं ग्रहणगन्धं कृपयामि परमेश्वरः.
श्रीमजंगम गुरुदेवतानि पुष्पं समर्पयामि आवायामि आवायुधवस्थापयामि स्थापितो भव कुण्डितो वासनमुद्रित्र कुङ्गं समर्पयामि माल्यादिं सुगन्धानि मारुतानि पुष्पं हरिद्रा कुङ्गं समर्पयामि वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि आचार्यदेवताभ्यो नमः गुरुदेवताभ्यो नमः आचार्य देवताभ्यो नमः गन्धोपम समर्पयामि 2 मिनिटाला उठायचंच आहे सर्वांना वनस्पतिर शोभेतो गन्धाधूपोत्तमाद्र सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृहीताम् वनस्पतिर शोभेतो गन्धाधूपोत्तमाद्र सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृहीताम् श्री गुरुदेवताभ्यो नमः गन्धोपगन्धं समर्पयामि हरिद्रा कुङ्कं समर्पयामि माल्यादि सुगन्धानि मारुतानि पुष्पं समर्पयामि वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि आकर्णशर्करानोपलब्धहिरण्यगर्भरशनं दक्षिणोपदक्षिणं समर्पयामि श्री गुरुदेवताभ्यो नमः दक्षिणोपदक्षिणं समर्पयामि स्वाम्बजय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय। मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ। मैं तेरा ध्यान करूं तो सफलता दौड़ के खुद आए, मैं तेरा नाम पढ़ूं तो मुश्किल हल हो जाए। मैं तेरा ध्यान करूं तो सफलता दौड़ के खुद आए, मैं तेरा नाम पढ़ूं तो मुश्किल हल हो जाए। तेरे आगे नतमस्तक हूँ है नाथों के नाम, मेरे लिए तो सबसे पहले मेरे भोलेनाथ। तेरे आगे नतमस्तक हूँ है नाथों के नाथ, मेरे लिए तो सबसे पहले मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे सबना दा रखवाला वो शिव जी डमरुआ वाला जी डमरुआ वाला, ऊपर कैलाश रहंदा भोलेनाथ जी। तरमिया जो तार दा शिव जी, पापिया जो मारदा जी पापिया जो मारदा, बड़ा ही दयाल मेरा भोले अमली। शंभो शिवार संबा काशी विश्वनाथ लीला, शंभो शिवहर संबा काशी विश्वनाथ शंभो, काशी विश्वनाथ शंभो शंभो शिवहर शंभो काशी विश्वनाथ शंभो, शंभो शिवहर संबा काशी विश्वनाथ सांबा, शंभो शिवहर शंभो काशी विश्वनाथ शंभो, शंभो शिवहर सांबा काशी विश्वनाथ शंभो, काशी विश्वनाथ शंभो काशी विश्वनाथ
हर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देवी सर्वकार्येषु सर्वदा कर्पूरगौरवं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई शंकर माई जय जय 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 शंकर माई शंकर माई संभजन महादेव श्रीमद् भागवत महापुराण की जय श्रीमद् महापुराण की जय शिवाय नमस्तुभ्यं मना श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव हर महादेव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वद्धि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु पुंडलीक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली गणेश्वर महाराज की जय संभजन पार्वतेश्वर हर महादेव शिव महापुराण की जय हर हर महादेव हर 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 जोरात मन खर्चे बाबा आता जोरात जर मना लागलं बरं झालं आणि कालच शेतातले गोटे असलेत आता का माझं खरं नाही खालून माझ्या अंगावर गोटेच पडतात कारण का 2 घंटे सांगून अख्खे 8 तास गेलेत मी तुमची म्हणजे हरिभक्त परायण स्मिता ताई वडजे उंबरेकर सगळे इथे उंबरेकर जे लाल साड्याच्या माझ्या माता मावल्या आहेत ते उंबरेकर आहेत आणि जे आदरणीय जे आकाशी कलर ज्यांना आहे ते बाहेरगावच्या माता भगिनी आहेत आणि आता मी सगळ्यांना माफी मागून अतिशय धावत्या वेगामध्ये अख्ख्या म्हणजे 5 मिनिटात आज आपल्याला कथेची सुरुवात आणि सेवेला विराम द्यायचा आहे कारण का आता ह्यांचे चेहरे बघूनच मला असं वाटायलंय महाराज चक्रावून जर पडले ना नाही तसं होणारच नाही कारण का तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आनंदाचे लाडू खालेत
ज्याने आनंदाचे लाडू खालेत महाराज परमानंदाला प्राप्त होतो। हा सुख सोहळा स्वर्गी नाही। मी पहिल्या प्रथम आदरणीय उमरा नगरी व माझे समस्त गावकरी मंडळी त्यांच्या वतीनं मी कथाकार हरिभक्त परायण सुनीताताई वडजे उंबरेकर आलेल्या भाविक भक्तांचं त्यांच्या वतीनं मी स्वागत। एकदा टाळ्याच्या गजरामध्ये सगळ्यांचं स्वागत होऊन जाऊ द्या। टाळी वाजवून सर्वांनी या ठिकाणी हरिभक्त परायण आपल्या उंबऱ्यामधील भागवत कथाकार भागवत प्रवक्ते हरिभक्त परायण सुनीताताई उंबरेकर यांच्या मुखारविंदातून आपल्याला 7 दिवस भागवत कथा श्रवण करायला मिळणार आहे। तरी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हायचं। एक बार सर्वांनी टाळी वाजवून आपल्या वक्त्यांचं स्वागत करावं आणि या ठिकाणी कथेला सुरुवात व्हावी। जय नमः पार्वते बते शिव हर 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 महादेव शिव महापुराण बोलो भाग्य बिहारी लाल की जय। हर हर महादेव। अतिशय धावत्या वेगामध्ये तुम्ही 2 दिवसापासून जे परिश्रम केलं ना महाराज आमच्या गावकऱ्यांनी, एवढा नटापटा एवढा अट्टास झाला त्यांचा आणि त्यांनी बरखरोखर 2 दिवसापासून कधी आहे यज्ञ कधी आहे कथा प्रत्येक माता माऊली माझ्या घरापर्यंत येऊन मला विचारत होत्या। मी पहिल्या प्रथम सर्वांचे इथंच नाही या सभा मंडपामध्ये धर्म मंडपामध्ये जेवढे भाविक भक्त कथाकार कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य तबला वादक सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि कथेची असणारी सुरुवात म्हणजे आज काय शिव महापुराण महायज्ञाची आपल्या इथे काय झाली सांगता झाली। महाराज यज्ञ पुत्र कामेष्टी यज्ञ त्रेता युगामध्ये राजा दशरथाने पुत्र प्राप्तीसाठी केला आणि द्वापार युगामध्ये पाची पांडवांनी राजश्री यज्ञ केलं। कोणतं यज्ञ केलं? राजश्री यज्ञ केलं। आपण शिव कामेष्टी यज्ञ केलं आणि ह्या यज्ञामध्ये तुम्ही सर्व जणांनी म्हणजे जेवढ्यांनी भाग घेतला भगवान भोलेनाथ तुमचं भलं करो। तुमच्या जे काही इच्छा आहेत पूर्ण करो आणि सदैव असणारी तुमच्या येत्या जेवढ्या चंद्र सूर्य आशेपर्यंत भगवान शंकराची तुमच्या येणाऱ्या पिढ्यावर गेलेल्या पिढ्यांचा सगळ्यांचा उद्धार होई महाकालेश्वराच्या चरणी प्रार्थना। आणि ज्याने आपल्याला इथं एकत्रित केलं महाकालेश्वर स्वयंभू आहे बघा। कंकर में शंकर इथं त्याच प्रकारचं आहे। कंकरच आहे आणि त्यामध्ये शंकर आहे। कारण का बहुतेक जर बघितलं तर इथं मंदिर नाहीये। कारण का आमच्या भगवान शंकराला मंदिर नाहीच आहे। तो कुठे राहतो? मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी भोलेनाथ रे ओ शंकर नाथ रे। मेरा भोला है भंडारी मेरी नंदी की सवारी भोलेनाथ रे ओ शंकर नाथ रे।
नगर में आया है हरिओम समाया है मेरा भोला नगर में सर्वांनी एक बार आजूबाजूचे सर्व मंडळी सर्वांनी एक आवाज म्हणत आहे पार्वती पते शिव हर 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 आता तुम्ही हर हर अगदी 2 मिनिटात आरती होईल। आता हा सुखसोहळा म्हणजे आता असं झालंय काय सांगा, भजन करायला पोटात काळ तोडायले। चला आरतीच्या यजमानांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अतिशय म्हणजे एक महत्वाची सूचना, आजचा दिवस नसून आता आपल्याला येणारे 7 दिवस भजन पूजन अर्चन श्रवण मनन चिंतन करायचे। आज बहुतेक संख्येनं यज्ञ आहे म्हणून एवढे उपस्थित आहात, तेवढ्याला का 8 दिवस सुट्टी नाही बघा। जातो म्हणला तर जाऊ शकता, काय अडचण नाही, पण 8 दिवस कथा श्रवण केल्याशिवाय जाता येत नाही। कारण का राजा परीक्षितीनं सर्व अंगाचे 7 दिवस कान करून कथा श्रवण केली, राजा परीक्षितीचा उद्धार झाला।
आता कोणाकोणाला उद्धार करून घ्यायचा आहे ते तुमचं तुम्ही पहा, आमचा काय आग्रह नाही. आलात तेवढेच असणारे मनापासून अतिशय इंद्रा गावकऱ्याच्या वतीनं व हरिभक्तपरायण सुनीताताई वडजे इंद्रा यांच्या वतीनं आणि आमच्या वडजे परिवारांच्या वतीनं तुम्हा सर्व भाविक भक्तांचं इंद्रा नगरीमध्ये अतिशय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद, अभिनंदन. घ्या आरती. आरतीची यजमान लवकर या. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. आरतीची यजमान चला. पंढरीनाथ तयार. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्यांच्याकडे आरती आहे त्यांनी पुढे या. ज्यांच्याकडे करुणा संसार सार बुझगे सदा वसंतम हृदया सुख करता हरता करता प्रेम रामी सुंदर शंकर चोली माला जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा भैरव वायु गगरा सागर हर हर
नाम प्रसिद्ध झाले देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा अरे किंवा वाऊ भावार्थ वाऊ तुझ कर्पूर गौरा जय देव जय परिवर्तन सुंदर मनारी पंचांग मनमोहन जय सुंदरी शक्ती देवी जयाचे विचारी भगुकुल देवकरा मता सांगरी देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा अरे किंवा वाऊ भावार्थ वाऊ तुझ कर्पूर गौरा जय देव जय घाली लोकांना नवन करुणा भोयाने पाही तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या तमेव देवं तमेव सर्वं मम जीवने साई नमाचा नामा सत्यनामा पुष्पवाया सर्वोपया नारायण समर्पयामि हस्तं विश्वं राम नारायण कृष्ण दामोदर जय हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम